नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाकडून तुर्तास स्थगिती। 5 मे रोजी दुपारी 2 वाजता पुढची सुनावणी। केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश। पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मोठा धक्का। माजी आमदार संग्राम थोपटे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। आता शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी मराठी इंग्रजीसह हिंदी भाषा ही सक्तीची। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी। स्वच्छ शब्दात सांगतो, हिंदीची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही। राज ठाकरेंचा सरकारला इशारा। दक्षिण भारतातही हिंदी सक्ती करणार का? राज ठाकरेंचा संतप्त सवाल। घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी गुजराती वाद पेटला। मराठी माणसं घाणेरडी मच्छी खातात तशा शब्दात ठणवल्याचा मराठी कुटुंबाचा आरोप। गुजराती कुटुंब त्रास देत असल्याचा मराठी कुटुंबाचा आरोप। अहिल्यानगरमध्ये रोहित पवार आणि अजित पवार एकाच बॅनरवर। रोहित पवारांच्या नावानं अजित पवारांच्या स्वागताचा बॅनर। कर्जत जामखेड मतदारसंघात झळकलेल्या बॅनरची चर्चा। अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ। रायगडमध्ये 4 दिवसात 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, तर कर्जतमध्ये स्कूल बसच्या क्लीनरकडून 4 ते 5 वर्षाच्या मुलीसोबत गैरकृत्य। मेट्रो 7 मार्गिकेवरील महत्त्वाचा टप्पा पूर्ण। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये 1.7 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा ब्रेकथ्रू। पुढील वर्षापर्यंत 150 मेट्रो मार्गिकेचं काम पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। सोन्याचे भाव 1 लाखांच्या उंबरठ्यावर। जीएसटीसह सोन्याचे भाव प्रतितोळा 98,262 रुपये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।